नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात गौरी गाडेकर यांची कथा सावित्री. सावित्रीला घेऊन प्रभाकरनं बँक्वेट हॉलचं दार उघडलं. हॉलमध्ये काळोख होता आणि सामसूम. सावित्रीने आत पाऊल टाकलं मात्र एकदम दिवे पेटले आणि जमलेल्या 70-80 माणसांनी टाळ्या वाजवत हॅपी बर्थडे गायला सुरुवात केली. आजी आजी अगं बघ ना, आम्ही तुझ्या फोटोंचं किती छान कोलाज केलंय, असं म्हणत नातवंडांनी सावित्रीला ओढून नेलं. भिंतीवरच्या कार्ड पेपरवर खूपसे फोटो लावलेले होते. मध्यभागी लग्नातला फोटो. गोरीपान, तेजस्वी, सुंदर, नाजूक, थोडीशी बावरलेली सावित्री आणि तिच्या शेजारी बापूसाहेब. राजबिंडे, उत्साही, हसतमुख, तरतरीत. सावित्रीची नजर याच फोटोवर, त्यातल्या बापूसाहेबांवर खिळून राहिली. मग बऱ्याच जणींनी सावित्रीला ओवाळलं, तिच्या ओट्या भरल्या. कोणी तिच्या गळ्यात नोटांचा हार घातला, कोणी तपकात 75 निरांजनं ठेवून ओवाळलं, मोठा केक कापला. सगळेजण उत्साहात होते. सावित्रीचं मन मात्र कशातच नव्हतं. तिचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. सुमानं नवऱ्याच्या कानात काहीतरी सांगितलं. त्याबरोबर सुधाकर लगेचच सावित्रीकडे आला आणि म्हणाला, अगं आई, तू समजून घे ना जरा. बापूसाहेबांना आणणं शक्य असतं तर आपण आणलंच असतं ना. आता तू डोळ्यात पाणी आणत राहिलीस तर इकडे सगळ्यांनाच अवघडल्यासारखं होईल ग. मग सावित्रीने डोळे पुसले. ओठ घट्ट मिटून बापूसाहेबांच्या अनुपस्थितीची वेदना गिळून टाकली. गेल्या महिन्यात सुधाकर 2 दिवसांसाठी येऊन गेला. ऑफिसच्या कामासाठी म्हणाला, पण खरं काम हेच होतं. ही सगळी अरेंजमेंट करायची होती हे परवा कळलं. परवा रात्री 9च्या सुमाराला सुधाकरचा फोन आला. दादाची मेल आली आहे. तो वहिनी आणि मुलं येत आहेत. पहाटे लँड करतील. सकाळी 5:45-6च्या सुमाराला पोचतील. सावित्रीला साहजिकच आनंद झाला, पण लगेच ती भानावर आली. आधी कळलं असतं तर बरं झालं असतं. मग रात्रीच तिने सगळे डबे बिबे तपासून बघितले. वाणसामानाची यादी केली. भाज्या, फळं, बिस्किटं. सकाळी फोनवर ऑर्डर द्यायला हवी सगळ्याची. कृष्णाबाईलाही सांगायला हवं सकाळी लवकर यायला. ब्रेकफास्ट, पूर्ण जेवण करायचंय. थोडे दिवस 2 वेळा यावं लागेल. तयार झाली तर बरं. आणखी कामं धरली असतील तर पंचायत. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभाकर आला. दुपारी सुधाकर आणि नंतर संध्याकाळच्या गाडीनं वीणा. सगळे सहकुटुंब आले होते. अरे, मला आधी कळवायचं तरी. तुला सरप्राईज द्यायचं होतं. डोंबलाचं सरप्राईज सावित्रीला वाटलं. पुन्हा वाण्याला, भाजीवाल्याला, फळवाल्याला फोन. अरे, पण तुम्ही सगळे सहकुटुंब, सहपरिवार एकाच वेळी हे कसं काय जमलं? जमलं नाही, जमवलं. आईची पेटली नाही बहुतेक, वीणा म्हणाली. अगं आई, असं तारीख किती? प्रभाकरनी विचारलं. सावित्रीने आठवून तारीख सांगितली. मग परवा? अगं आई, वाढदिवस नाही का तुझा? विसरलीस का तू? माझा मेलीचा कसला वाढदिवस? अगं आई, नेहमीचा नाही आहे हा. 75वा आहे. म्हणून तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं 75 करायची. अरे, असा कोणता तीर मारलाय रे मी? मेले नाही म्हणून जगली आहे. नाही, असं म्हणू नकोस आई. तुझा हा वाढदिवस थाटात साजरा करूया. अगं आई, मी मागच्या महिन्यात आलो होतो ना, तेव्हा हॉल बुक केला. तशी घरातलीच माणसं आहेत. तुझ्या भावंडांकडची, बापूसाहेबांच्या भावंडांकडची आणि तुमचे व्याही, बस. अरे, पण मुख्य माणूस येऊ शकणार नाही तर कसला वाढदिवस रे? मला खरंच सांगते, या समारंभात स्वारस्य नाही आहे. नको करूयात आपण वाढदिवस. अगं काहीतरीच काय आहे.
आता सगळी तयारी झाली आहे, सगळीकडे पैसे भरलेत. आमचं एक सोडा, मी आणि वीणा इंडियातच असतो, पण दादा तेवढ्यासाठी एवढा खर्च करून US येऊन आलाय. सगळ्यांना निमंत्रणं गेली आहेत, असं कसं कॅन्सल करता येईल ग? सुधाकर म्हणाला आणि मग सावित्री काही बोलली नाही. बापूसाहेबांचं जेवण मिक्सरमधनं काढून सावित्रीनी त्यांना फीड केलं. तोपर्यंत कृष्णाबाईचा स्वयंपाक आटोपला. मग सावित्री जेवणाच्या तयारीला लागली. तशा प्रतिभा, सुमा आणि वीणाही आल्या मदतीला. तिघीही आपापल्या घरची कामं करून मेटाकुटीला आल्या होत्या. शिवाय प्रवासाची दगदग. इथे 4 दिवस आराम करायची मनीषा बाळगून आल्या होत्या. पण नेहमीसारखं त्यांचं कौतुक करण्याचं त्राण सावित्रीत नव्हतं. बराच वेळ आपापसात फुसफुस झाल्यावर वीणा सावित्रीला म्हणाली, आई, सुभद्राला सांग ना, ताटपाणी वाढण्याचं मागचं आवरायचं बघायला. आपण जास्तीचे पैसे देऊ त्याला. नको ग, सावित्रीने तिथेच ते तोडून टाकलं. गेले 5-6 महिने बापूसाहेबांची प्रकृती खूप बिघडलेली होती. बोलणं, तहानभूक कळणं हे तर सोडा, पण ते सावित्रीला सुद्धा ओळखत नव्हते. कॅथेटर, फीडिंग ट्यूब, अधूनमधून सलाईन लावावं लागे. मुलांच्या सांगण्यावरनं सावित्रीने 2 नर्स ठेवल्या होत्या. दिवसा रत्ना आणि रात्री सुभद्रा. दोघींना कामाची नीट माहिती होती. बापूसाहेबांचं त्या करायच्याही मनापासनं. सावित्रीच्या मनात आलं होतं सुभद्राला मदत करायला सांगावं. पण मग या दोघी सुना आणि पोटची पोरगी रात्री सुभद्राला आणि दिवसा रत्नाला अख्खा वेळ राबवत बसणार. बिचारे बापूसाहेबांकडे बघायलाही सवड नाही मिळणार त्यांना. सावित्रीला वाटलं एकत्र येण्यापेक्षा ही 3ही मुलं वेगवेगळ्या वेळी आली असती तर किती बरं झालं असतं. त्यांचं कोड कौतुक करता आलं असतं. आपल्यावर ताण पडला नसता. आणि मुख्य म्हणजे 3-4 आठवडे निर्धास्तपणे गेले असते. रत्ना आणि सुभद्रा असल्या तरी शेवटी सगळी मदार एकट्या सावित्रीवरच होती. तिला रात्री धड झोपही लागत नसे. मध्येच ती दचकून उठे. बापूसाहेबांचा श्वासोच्छवास जाणवला की तिला हायसं वाटे. घरात दुसरं कोणीतरी आहे म्हटल्यावर तिला थोडं शांत, निर्धास्त वाटलं असतं. आज सकाळी पुन्हा एकदा सावित्रीने प्रयत्न करून बघितला. हे बघ आई, तुला खरंच इंटरेस्ट नसला ना तरी आमच्यासाठी, बापूसाहेबांसाठी. अरे त्यांच्यासाठी तर मला घरी थांबायचं आहे ना. आई, अगं पण त्यांचीच इच्छा आहे की तुझा हा वाढदिवस थाटात साजरा करायचा. वीणा म्हणाली. तुला कसं कळलं ग वीणा? अगं, आम्ही त्यांच्या 75चं प्लॅनिंग करत होतो ना, त्याच दरम्यान आत्या गेली ना, मग तो प्रोग्राम कॅन्सल केला आपण. तेव्हाच बापूसाहेब म्हणाले होते की 4 वर्षांनी सावित्रीचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करूया. आणि दादा आला होता ना गेल्या वर्षी. तूच सांग रे दादा. वीणाने प्रभाकरकडे सूत्र सोपवली. अगं, मी गेल्या वर्षी आलो होतो ना, तेव्हा कम्पॅरेटिव्हली त्यांची तब्येत चांगली होती. खूप हळू का होईना पण बोलायचे ते. त्यांनीच मला आठवण करून दिली तुझ्या वाढदिवसाची. मी म्हणालो त्यांना की सगळ्यांना बोलवू, हॉल करू, तर हो म्हणाले. तुला मरून बॉर्डरची पिवळी कांजीवरम साडी घ्यायची, तुमच्या लग्नात तू नेसली होतीस ना तशी. त्याला साजेसे त्यांचे कपडे, हे सगळं सांगितलं त्यांनी. आणि तसेच आणलेत कपडे आम्ही. मी तेव्हा त्यांना म्हटलं लवकर बरे व्हा, तर म्हणाले काठी टेकत चालत येईन, अगदी नाही जमलं तर व्हीलचेअरवरनं येईन. अरे म्हणूनच मी म्हणते की मी एकटी कशी येऊ. हे बघा, असा विचार करू नको. उलट त्यांच्या इच्छेप्रमाणे छान तयार हो. हे बघ, ते बोलू शकत नसले तरी बघू शकतात का नाही तुला. मग वीणा आणि प्रतिभाने तिला छान नटवलं. सावित्रीने जिवंत प्रेतासारखं सगळं करून घेतलं. तिने साधा आरशातही बघितलं नाही. चल बापूसाहेबांना दाखवूया, असं म्हणून वीणा तिला बापूसाहेबांकडे घेऊन गेली. प्रभाकरने त्यांना सजवलेलं होतं. बापूसाहेबांनी सांगितलं होतं तसेच कपडे मुलांनी त्यांच्यासाठी आणले होते. सिल्कचा मरून झब्बा, लाईट येलो रंगाची सिल्कची लुंगी, त्याच रंगाचं उपरणं. मग सावित्रीला त्यांच्या शेजारी बसवून प्रभाकरने त्यांचे फोटो काढले. त्यांच्याबरोबर अख्ख्या कुटुंबियांचे फोटो काढले.
निघताना सावित्रीनी सुधाकरला जेवणाचे 2 डबे घ्यायला सांगितलं. यात व्यवस्थित सगळं घालून दे. एक रत्नाला, एक सुभद्राला. घरी घेऊन जाऊ देत त्यांना. सुभद्राला म्हटलंय मी 4:30-5 वाजता एक फेरी मार म्हणून. अगं, आणि बाबांचं जेवण? मी त्यांच्या आवडीचं वरण भात, उकडलेल्या बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर, तांदळाची खीर करून ठेवली आहे. त्याच्याबरोबर त्यांना तळलेला पापड, कैरीचं लोणचं लागायचं. मी बाकीच्या जेवणाबरोबर एक छोटासा भाजलेला पापडाचा तुकडा आणि 1 थेंब लोणचं मिक्सरला लावलंय. चालेल ना? चालेल. त्यांना कळणारही नाही रे ते. पण माझं समाधान रे. सावित्रीचे डोळे भरून आले आणि सुधाकरचे सुद्धा. ओवाळणी, केक वगैरे सोपस्कार झाल्यावर मुलांनी सावित्रीला सोफ्यावर बसवलं. सगळे तिला भेटायला येत होते, तिच्याशी बोलत होते. पण खरं तर तिचं बोलण्यात लक्षच नव्हतं. तिला बापूसाहेबांची काळजी लागून राहिली होती. मोहन काठी टेकत आला आणि सावित्री शेजारी बसला. काय, कशी आहे साऊ? बापूसाहेब कसे आहेत? असं म्हणत मोहनने तिला जवळ घेतलं. सावित्रीला रडू आवरेना. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि आत्तापर्यंत मनात साचलेलं दुःख झरायला लागलं. 5 भावंडांमधली ही दोघंच आता राहिली होती. तेवढ्यात वीणा आलीच. अगं, हे काय आई, अशा मंगलप्रसंगी रडतात का? बाकीच्यांना काय वाटेल ग? मोहन मामा सुद्धा किती बावरलेत बघ बरं. अगं, राहू दे वीणा. सगळी आपलीच तर माणसं आहेत. सगळ्यांना ठाऊक आहे साऊची मनस्थिती. मोहननी हे सांगितल्यावर मात्र सावित्रीला कोणी रडण्यावरनं टोकलं नाही. मोहनच्या मनात बापूसाहेबांना भेटायचं होतं. तो आणि सावित्री जेवून लवकरच निघाले. कॉटवर फीडिंग ट्यूब, कॅथेटर वगैरे लावलेले बापूसाहेब झोपलेले होते. एकेकाळी आडदांड असलेला तो देह असा गलितगात्र झालेला बघून मोहनला भडभडून आलं. सावित्रीनी बापूसाहेबांच्या खांद्यावर अलगद हात ठेवला आणि हळूवार आवाजात हाक मारली. अहो, अहो, कोण आलंय बघितलं का? मोहन आलाय. त्यांनी डोळे उघडले. मोहन सावित्रीकडे बघितलं, पण त्यांच्या डोळ्यात ओळखीचं कोणतंही चिन्ह आढळलं नाही. बापूसाहेब, मी मोहन. चला रमीचा डाव टाकूया का? त्यांच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. काय चिडायचीस तू साऊ, नाही का तेव्हा? चिडणार नाही तर काय, पैसे लावून खेळायचा तुम्ही. अगं, पण शेवटी जिंकलेल्या पैशाचं सगळ्यांसाठी आईस्क्रीमच आणायचो ना. अरे मग ते आईस्क्रीम फक्त कॉन्ट्रीब्युशन काढून आणायचं, पैसे लावून कशाला खेळायचं रे? अगं, जरा गंमत. अर्थात तेव्हा शक्य होतं ते. आता मी काय, बापूसाहेब काय, पैसे लावून खेळायच्या परिस्थितीत नाही होत. वाटल्यास श्वास लावून खेळतो आम्ही. अगदी पानं अरेंज करतो, हँड रम्मी देतो तुम्हाला. बापूसाहेब, माझे सगळे श्वास घेऊन टाका तुम्ही. बापूसाहेबांच्या डोळ्यातली अनोळख कायम होती, पण त्यांच्या डोळ्यातनं अचानक अश्रू ओघळायला लागले. मोहन, मोहन, अरे कितीतरी दिवसांनी यांनी प्रतिसाद दिलाय. त्यांनी ओळखलं अरे तुला. तू बोललेलं कळलं बघ त्यांना. सावित्रीला आनंदानं रडूच आलं. ही तिघं एकाच वेळी आली. त्यापेक्षा प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळी आला असता तर बरं झालं असतं नाही? अगं, तिघं 3 ठिकाणी एकत्र यावंसं वाटणारच ना त्यांना. त्यानिमित्तानं मुलंही भेटली एकमेकांना. त्यांच्या दृष्टीनं त्यांचं वागणं बरोबर असेल रे, पण मी इकडे एकटी पडते त्याचं काय? यांची तब्येत कधी अचानक बिघडेल सांगता येत नाही. मला तर काही सुचतच नाही ना. मग मी कसाबसा सुधाकरला फोन करते, तोच मग डॉक्टरांना फोन लावतो आणि मला कळवतो. प्रत्येक वेळी येतो धावत पळत. तसं कलकत्त्याहून येणं सोपं आहे का रे? सुमाचं वेगळंच असतं. तिला वाटतं प्रभाकर, प्रतिभा तिकडे अमेरिकेत आरामात असतात आणि आपल्याला सगळी इकडे धावपळ करायला लागते, म्हणून ती लगेच प्रतिभाच्या माहेरी फोन करते.
ते बिचारे येतात रे अर्ध्या तासाच्या आत. पण मला मात्र अवघडल्यासारखं होतं रे व्याह्यांना त्रास दिला म्हणून. अगं प्रतिभा इकडे असती तर तीच आली असती का नाही? ती असते परदेशी म्हणून तिच्या वतीनं ते येतात असं समज ना. आणि बघ कधी गरज पडली तर मला कळव. जमलं तर येईन मी, नाही तर मी मनोजला पाठवीन. मनोज नाही म्हणणार नाही ग. हो चालेल की. एक सांगू का साऊ तुला, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आपण चांगली ती बाजू बघायची. मग ती बाजू बरोबर असो किंवा नसो, म्हणजे मग संबंध चांगले राहतात. मुख्य म्हणजे आपल्याला मनस्ताप होत नाही आणि एकंदरीतच जीवन सोपं होऊन जातं. पटलं हो. करीन प्रयत्न, नक्की करीन. त्या नुसत्या कल्पनेनं सावित्रीला हलकं वाटलं. पड रे जरा आता. सावित्रीने मोहनला उशी दिली. तो आडवा पडून बोलायला लागला. सावित्रीने त्याची काठी उचलली, भिंतीकडे ठेवली. काठी कधीपासनं वापरायला लागलास? अगं काय झालं, मध्ये दोनदा तोल गेला आणि पडलो. फ्रॅक्चरच व्हायचं पण थोडक्यात बचावलो. मग लागलो काठी वापरायला. उगाच आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको. पहिल्यांदा कसं तरी वाटायचं ग आधू झाल्यासारखं. पण मनोजने ते ब्लॅकमधलं वाक्य सांगितलं. ही काठी डिपेंडंट बनण्यासाठी नाही आहे तर इंडिपेंडंट बनवायला आणली आहे. मला पटलं ग ते. पडायच्या भीतीनं चालणं थांबवण्यापेक्षा काठी वापरणं कधीही चांगलं. कधी कधी तर वाटतं मंजूच आली आहे काठीच्या रूपानं मला आधार द्यायला, सोबत करायला. खूप चांगली होती ना मंजू वहिनी. पण तेव्हा कधी लक्षातच नाही ना आलं माझ्या. मी तिला गृहीत धरून चालायचो. आता आठवते एक एक गोष्ट. किती कौतुक करायची माझं, किती जपायची मला. मी खूप मिस करतो ग तिला. मनोज मानसी मनापासनं करतात माझं, पण बायको ती बायकोच ना ग. आता बापूसाहेबांचंच बघ ना, किती करतेस ग तू त्यांचं, आणि ते सुद्धा एकटीनं. मला तर वाटतं ना तुझं नाव तुला बळ देतं. असेलही. लहानपणी मी रडायचे ना जुनाट नाव आहे म्हणून. तेव्हा आजी मला सत्यवान सावित्रीची गोष्ट सांगायची. ते संस्कार खोल कोरले गेलेत रे मेंदूवर. आमच्या लग्नाच्या वेळी यांच्या बहिणी नवी नवी नावं सुचवत होत्या यांना, पण ह्यांनी सावित्रीच ठेवलं. सावित्रीनी सत्यवानाचे प्राण यमाकडनं परत आणले म्हणून असं म्हणाले होते रे तेव्हा. खरोखरच सत्यवान दिला मला देवाने. ते नेहमी माझा आत्मसन्मान जपायचे. स्वतःच जपायचे असं नाही हा, इतरांनाही जपायला लावायचे. आणखीन एक सांगू. ते म्हणायचे तू घराला मुलांना सांभाळतेस त्याचा मोबदला देणं मला परवडणार नाही, पण तुझे स्वतःचे म्हणून हे पैसे ठेव तुझ्याकडे. दर महिन्याला घरखर्चा व्यतिरिक्त थोडे पैसे मला मनासारखे खर्च करायला म्हणून द्यायचे. ते अगदी सुरुवातीपासून. बरं खरोखर ग देव माणूस आहे बघतो. पण मोहन अरे हल्लीनं माझ्या मनात नको नको ते विचार येतात. माझीच मला लाज वाटते रे नंतर. एवढं बोलून ती गप्प बसली. मोहननीही कसले विचार असं विचारलं नाही, पण तो अपेक्षेनं तिच्याकडे बघत राहिला. तिने बापूसाहेबांकडे बघितलं. त्यांना झोप लागलेली असावी. मग त्यांना ऐकू जाणार नाही इतक्या हळू आवाजात ती म्हणाली, बायका नेहमी हेवपणी मरण यावं अशी प्रार्थना करतात. पण मला भीती वाटते रे. मला काही झालं तरी यांचं कसं होणार या विचाराने मला खूप अपराधी वाटतं रे. नाही नको, तू नको गिल्टी वाटून घेऊस. आता काळ बदललाय. तुझ्यासारखा विचार करणाऱ्या बऱ्याच बायका आहेत.
मी ज्येष्ठ नागरिक संघात जातो ना, तिथे चर्चा चालतात अशा विषयांवर. हे नवऱ्यावरचं प्रेमच तर आहे. त्याच्या काळजीपोटीच बायकांना वाटतं ना असं. एक बाई म्हणाल्या, नवऱ्याचं हित जपणं हेच खरं पातिव्रत्य. हे ऐकून सावित्रीच्या मनावरचं ओझं थोडं कमी झालं. 3-4 दिवसांनी मुलं आपापल्या घरी निघाली. परत कधी याल रे? प्रभाकरचे डोळे भरून आले. आई, अगं लगेच येणं तर शक्य नाही, म्हणजे तशी गरजच लागू देऊ नको. पण आई, तुला वाटलं ना तर तू फोन कर, मी नक्की येईन. आई, मी सुद्धा येईन ग. घर एकदम रिकामं झालं. 2 महिन्यांनी बापूसाहेबांची तब्येत फारच बिघडली. सुधाकर, वीणा दोघंही आली. हॉस्पिटलमधनं घरी आणलं तरी ऑक्सिजन चालू ठेवावा लागणार होता. मग डॉक्टरांना विचारून सुधाकरनं ते तंत्र सावित्रीला नीट समजावून दिलं. इंडिकेटरवर लक्ष ठेवायचं. इंडिकेटर 0कडे जायला लागला की नर्सच्या मदतीनं सिलेंडर कसा बदलायचा, सिलेंडर ऑर्डर कसा करायचा, वगैरे वगैरे. हळूहळू सावित्री तरबेज झाली. रात्री 10:30च्या सुमाराला सुभद्राला तिची मावशी वारल्याचा फोन आला. तुला जायचंय का? अहो हा जायला लागन, पण हिथं कोण? एक काम कर, ब्युरोला फोन लावून बघ. सावित्रीनी सांगितलं खरं, पण आता त्यांनी कोणीतरी नवीन बाई पाठवली तर तिला सगळं शिकवायचं त्राण सावित्रीत नव्हतं. तिला खूप थकवा आला होता. अहो आजी, फोन नाही लागत हो. मग एक काम कर ना, रत्ना येऊ शकेल का विचार. सगळं आवरून ये म्हणावं घरातलं. तू आलीस की रत्ना जाईल. तिचं काम उरकून येईल. सांग बरं तिला तसं. देवा, रत्ना तयार होऊ दे. सावित्रीनं देवाची आळवणी केली. सुभद्राला जाऊ न देणं तिला पटत नव्हतं. एकटं राहणं जमेल असं तिला वाटत नव्हतं. आणि एवढ्या रात्री प्रतिभाच्या आईला बोलवायचं म्हणजे, अहो आजी, रत्ना येते बरं का अर्ध्या तासात. बरं झालं बाई, देव तिचं भलं करो. आणि सकाळी लवकरच ये ग, म्हणजे नळ असेपर्यंत तिला घरी जाता येईल. आणि तू तिकडचं सगळं आटोपलं की घरी जाऊन आंघोळ कर आणि स्वच्छ कपडे घालून ये इकडे. मी दाराकडे तुळशीचं पान घालून पाणी ठेवते. थोडं अंगावर शिंपड, थोडं पी आणि आत ये. त्या वेळेपासून ही पकडापकडी सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून सावित्रीला अस्वस्थ वाटत होतं. नक्की काय ते कळत नव्हतं, पण आपली तब्येत खूप बिघडली आहे हे तिला जाणवत होतं. भाजीवाल्यांनी कारली आणली होती. कारली म्हणजे बापूसाहेबांची आवडती भाजी. त्यांना आवडते तशी भाजक्या वाटपाची दबदबीत भाजी सावित्रीनं कृष्णाबाईकडनं करून घेतली. अर्थात बापूसाहेबांना न चव कळणार होती, ना खाण्याचं समाधान मिळणार होतं. भात भाजी सगळ्याचं गरगट थेट पोटात जाणार होतं. ते गरगट तयार झाल्यावर सावित्रीने 2 तांबे अंगावर ओतून घेतले. आज सावित्रीमध्ये पूजा करायची ताकदच नव्हती. देव घेतो समजून असं म्हणत तिने फक्त उदबत्ती पेटवून देवापुढे लावली. निरंजन तर सोडा, पण उदबत्तीनं ओवाळायचं त्राणही तिच्यात नव्हतं. मग तिने देवाला कुंकू वाहिलं, स्वतःच्या कपाळावर बोट टेकवलं आणि देवाची प्रार्थना केली, देवा माझं कुंकू शाबूत ठेव रे बाबा. कशीबशी पाय ओढत ती बिछाण्यावर जाऊन पडली. बापूसाहेबांना भरवून स्वतःचा डबा खाऊन रत्नाचा डोळा लागला होता. बापूसाहेबांनाही झोप लागलेली असावी. पाठ टेकता क्षणी सावित्रीला झोप लागली. कित्येक दिवसांनी तिला अशी गाढ शांत झोप लागली होती. तिला एक छान स्वप्न पडलं. ती वाढदिवसासारखीच नटली होती. तीच मरून बॉर्डरची पिवळी साडी, तोच ब्लाऊज, बाकीही सगळं तसंच. पण आज ती खूप आनंदात होती, कारण तिच्याबरोबर तिचे बापूसाहेब होते.
त्यांनीही तेच कपडे घातले होते, तोच मरून झब्बा, तेच लाईट येलो उपरणं आणि लुंगीऐवजी लाईट येलो कलरचा सिल्कचा पायजमा. ते तिच्या शेजारी उभे होते, चक्क उभे होते. राजबिंडे, धिप्पाड बापूसाहेब. ती दोघं एका अंधाऱ्या बोगद्यात उभी होती. पण तरीही तिच्या नजरेला बापूसाहेब स्पष्ट दिसत होते. बोगद्याच्या टोकाला तेजस्वी प्रकाश गोल होता. सावित्रीने बापूसाहेबांचा हात धरला. तिच्या चंपक गोऱ्या कोमल हातांवर त्यांच्या सावळ्या दणकट हाताची प्रेमळ आश्वासक पकड पडताच तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिने त्या तेजस्वी प्रकाश गोलाच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. तिचा हात धरून तिचा 7 जन्मांचा जोडीदार तिच्या पावलावर पाऊल ठेवत तिच्या मागून येत होता. खरं तर तो बोगदा खूप अंधारा, खूप लांबलचक होता. पण ना तिला भीती वाटली ना ती अडखळली. पायाखालची वाट असल्यासारखी ती सहज चालत होती. आश्चर्य म्हणजे चालायला सुरुवात केल्यावर अवघ्या 7 पावलातच ती दोघं त्या प्रकाश गोलाजवळ पोचली. खरं तर तो प्रकाश गोल नव्हता, ते बोगद्याचं दार होतं आणि त्यातून पलीकडचा तेजस्वी प्रकाश दिसत होता. दारात तिचे बाबा उभे होते. मागून प्रकाश येत असल्यामुळे बाबांच्या चेहऱ्यावर काळोख होता, पण तरीही तिने बाबांना ओळखलं. बाबांनी दोन्ही हात पुढे करून त्यांचं स्वागत केलं. ये सावित्री, या या बापूसाहेब, या. अगे बघितलंस का कोण आलंय ते? आणि आई दिसायच्या आतच सावित्रीला जाग आली. सावित्री पूर्णपणे जागीही झाली नव्हती, तोच तिच्या छातीत जळजळायला लागलं. मधल्या भागात चढल्यासारख्या कळा यायला लागल्या. हळूहळू त्या वेदना वाढायला लागल्या. अन्ननलिका पेटून त्या ज्वाळा घशापर्यंत आल्यासारखं वाटायला लागलं. ही आपल्या शेवटाची सुरुवात आहे हे तिला जाणवलं. ती धडपडत उठली, बापूसाहेबांच्या बेडजवळच्या स्टूलवर जाऊन बसली. सवयीने तिचं लक्ष ऑक्सिजनच्या इंडिकेटरकडे गेलं. काटा 1 वर गेलेला होता. हल्ली बापूसाहेबांची तब्येत इतकी बिघडली होती की ऑक्सिजनचा स्पीड 4 वर ठेवावा लागे. पहिल्या दिवशी स्पीड 3 वरनं 4 वर केला तेव्हा सावित्रीला वेळेचं जजमेंट आलेलं नव्हतं. तिने अचानक बघितलं तर इंडिकेटरचा काटा 1च्या पुढे गेला होता. एक्स्ट्रा सिलेंडर होता म्हणून बरं, तरीही घाई करायला हवी होती. मग रत्नानी आणि सावित्रीने भराभरा हात चालवला, सिलेंडर बदलला, सगळं व्यवस्थित झालं. पण सावित्रीचं हृदय एवढ्या जोरात धडधडत होतं की ते नॉर्मलला यायला 15-20 मिनिटं लागली. आणि आत्ताही इंडिकेटरचा काटा 1च्या पुढे गेला होता. प्रतिक्षिप्त क्रिया झाल्याप्रमाणे सावित्री रत्ना म्हणून ओरडली, पण तिच्या तोंडून शब्दच फुटला नाही. अख्खा दिवस आणि नंतरही रात्रभर ड्युटी केलेल्या रत्नाला गाढ झोप लागली होती. आपल्यापाशी आता मोजकेच क्षण राहिलेत ही सावित्रीच्या मनातली जाणीव अधिकच तीव्र झाली. मला काही झालं तर यांचं कसं होणार? सावित्रीनी सत्यवानाचे प्राण यमाकडनं परत आणले. नवऱ्याला जीवदान देते ती सावित्री. तू ती सावित्री आहे साऊ. नवऱ्याचं हित जपणं हेच खरं पातिव्रत्य. ही सगळी वाक्य तिच्या कानावर आळीपाळीनं आदळायला लागली. पलीकडे लोळागोळा होऊन पडलेला, देहाचं जगाचं भान नसलेला रुग्णाईत आणि दुसरीकडे दमदार पावलं टाकत चालणारा राजबिंडा, धट्टाकट्टा सहचर. कोणता पर्याय निवडावा सावित्रीला कळत नव्हतं. देवा तूच बुद्धी दे. पुन्हा एकदा जीव एकवटून सावित्रीने रत्नाला हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण आत्ताही तिची हाक तिच्या ओठाबाहेर पडली नाही. काटा शून्यावर आला.
सावित्रीच्या छातीच्या अगदी आतमधनं एक असह्य कळ आली आणि निष्प्राण सावित्री बापूसाहेबांच्या छातीवर कोसळली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा, सावित्री. ही कथा लिहिली होती गौरी गाडेकर ताईंनी. ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. श्रोते हो, भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा आणि कादंबऱ्या ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.